सातारा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? संजय राऊत यांचा मोठा दावा, एकनाथ शिंदे जवळच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरण काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढावं. फडणवीस यांनी ड्रग्ज कारखान्याला अभय दिला आहे. मुंबई पोलीस दलातील एका माजी पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात संबंध आहे, जो एकनाथ शिंदेंच्या जवळ आहे. तो त्यांचा शार्प शूटर आहे. मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगावं अशी घणाघाती टीका करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण नशेखोर राजकारण होतं आहे आणि यातील पैसा राजकारणात वापरला जातोय असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या पतीचा फोटो लावून प्रचार करू नये. अभिषेक घोसाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांचा फोटो वापरू नये. त्यांनी अमित शहा आणि भाजप नेत्याचे फोटो लावावेत. अभिषेक घोसाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक होते आणि त्यातूनच त्यांनी बलिदान दिलं, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचा प्रश्न हा राजकीयपेक्षा कौटुंबिक जास्त आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही. भाजपसोबत सत्तेत असलेले लोक आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. तर भारत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही? काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला, हत्येचा प्रयत्न केला गेला, त्याला अटकपूर्व जामीन फेटाळलाय. तो मंत्र्याचा मुलगा सापडत नाही. पोलीस आहेत की भाजपची खाकी टोळी आहे? सातारा ड्रग्ज कारखान्याचं काय झालं हे फडणवीस सांगतील का? हा ड्रग्जच्या कारखाना सूत्रधाराला सुद्धा अभय दिलंय. गोगावले यांचा मुलगा कुठे आहे हे मी सांगतो. पोलिसांना तो सापडत नाही. सातारा ड्रग्ज प्रकरणात एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा संबंध आहे, तो एकनाथ शिंदे संबंधित आहे. एवढं प्रकरण गंभीर असताना हे प्रकरण थंड कसं पडलं? हा मुंबई पोलीस दलातील कार्यकारी आहे, तो शिंदेंचा खास आणि शार्पशूटर असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. स्वागत केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले लोक जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं वाटत नाही का तुम्हाला? ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजपात चालवत आहे ते मी पाहिलं आहे का? गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला. म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलं आहे का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. मी कोकाट्यांविषयी बोलतोय, ते काही वेळ 48 तास सापडत नाहीत. हे पोलीस आहे, ही पोलीस यंत्रणा आहे, ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही. मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ. आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं. एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ती जागा, त्यांना माहीत नाही? मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी.
आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. मी नावं घेईन लवकरच. महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललं या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो. म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्याचे स्वागत करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.